वायफळ बळबड करून भाजपानं स्वतःची फजिती करून घेतली हे मात्र नक्की मित्रांनो। मित्रहो नमस्कार। हिंदी भाषेच्या विरोधामध्ये मराठी माणूस एकत्र आला, अहो एवढंच काय, ठाकरे बंधू ही एका व्यासपीठावर आले। या सगळ्या घडलेल्या घडामोडीमुळे भाजप आणि शिंदे गट आता कावराबावरा झाला। अहो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसत असलेला धोका पाहून त्यांच्या डोक्यावरचं आभाळ फाटू लागलं, पायाखालची जमीन घसरू लागली। ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून अजूनही नेटाने प्रयत्न सुरू आहेत। शिवाय महाविकास आघाडी फुटण्याची वाट भाजपा आणि शिंदे गट पाहत आहे। आणि याच मानसिकतेतून भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला आणि उद्धव ठाकरे शिवसेनेला उचकवण्याचा प्रयत्न केला। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र निवडणूक लढेल वगैरे वगैरे अशा प्रकारची चर्चा अलीकडे सुरू झालेली आहे। आणि त्याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न या बावनकुळे यांनी केला आणि फसला। भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसला ठाकरे बंधूंनी मराठी विजयी मेळाव्यासाठी बोलावलंच नसेल, काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धव ठाकरेंसाठी संपलेला आहे। उद्धव ठाकरेंना वाटतं की राहुल गांधी हे कधी देशाचं नेतृत्व करूच शकत नाहीत। उद्धव ठाकरेंना वाटतं की राहुल गांधी हे आता सर्व स्तरावर फेल झालेले आहेत। म्हणजे बघा, उद्धव ठाकरे यांना काय वाटतं हे या बावनकुळे यांना कळालं म्हणे। पण त्यांचा डाव बरोबर काँग्रेसनं ओळखला आणि जशा तसं उत्तर सुद्धा देऊन टाकलं। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठीच्या मेळाव्याला काँग्रेसला बोलावलं की नाही बोलावलं याची चिंता बावनकुळेंना का बरं पडली? आमची चिंता बावनकुळे का करायला लागले? आता बावनकुळेने स्वतःची चिंता करावी। दोन बंधू एकत्र आल्यानंतर आता चिंता त्यांना आहे। त्यामुळे ही चिंता हलकी करायची असेल तर 2 वेळा आता पंढरपूरची वारी करा, एक वेळेनं काही भागणार नाही। त्यामुळं त्यांनी आमची चिंता करू नये, आम्ही जावं की जाऊ नये हे आमचं आम्ही ठरवू। अहो काँग्रेसच्या या भूमिकेमुळं बावनकुळे आणि भाजपची पंचायत झाली ना। तो उड्यातच उद्धव ठाकरे शिवसेनेनं सुद्धा भाजपाला फटकारलं याच मुद्द्यावर। पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी भाजपच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत यांनी म्हटलं, काँग्रेस मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे। आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व मराठी नेते या आंदोलनावर आमच्या सोबत राहणार आहेत आणि सध्याही आहेतच। त्यामुळे याची चिंता कोणी करायची गरज नाही। मराठीच्या मुद्द्यावर आम्ही सगळेजण एक आहोत आणि एक राहू। काँग्रेस पक्षाच्या या संदर्भातला अध्यादेश भाजपाला आला असेल, आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही। आमची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झालेली आहे। त्यांच्या काही बैठका दिलेल्या होत्या, प्रमुख नेते महाराष्ट्रात नव्हते, एवढीच आमच्यापर्यंतची माहिती आहे असं देखील राऊत यांनी म्हटलं। त्यामुळं भाजपा काँग्रेसला आणि ठाकरे शिवसेनेला डिवचायला गेली खरी, पण तोंडावर सॉलिड आपटली। वायफळ बळबड करून भाजपानं स्वतःची फजिती करून घेतली हे मात्र नक्की मित्रांनो। भाजपच्या अंगलट आलेल्या या प्रकाराची आता मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे। राजकारण आहे हो, आणि असे काही महत्वाचे मुद्दे मिळाल्यावर तर चर्चा हमखास होते। पाहूया आणखी कोणाकोणाच्या कशा कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात ते। तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।